होली आपला मराठमोळा सण, वर्षानुवर्ष चालत असलेली आपली परंपरा. चला तर बघूया आपल्या कोपर गावामध्ये कशा प्रकारे होलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली. ते सर्वाई सदा सज्जना सोयरे होती.
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे पहिले पिक्चर टीव्ही. दादासाहेब, आपला होलीचा कार्यक्रम कशा प्रकारे आयोजित असते दरवर्षी? दरवर्षी आपल्या कोपरगावमध्ये एक गाव एक होली, जसं आपण एक गाव एक गणपती प्रथा आहे आपली, तसे आपल्या अख्ख्या गावामध्ये कुठेच होली पेटत नाही. एकच होली असते आपल्या मंदिरासमोर आणि मोठ्या उत्साहामध्ये ती साजरी होते. आता इथं आजूबाजूला तू दाखवायचे तुझ्या व्हिडिओमध्ये पब्लिक किती आहे ते, म्हणजे जो एवढी पब्लिक जमलं जो उत्साह होतो ना तो बघण्यासारखा असतो. आज मगाशी आपण संध्याकाळी ती बँजो लावले होते, त्या बँजोवर आपण गावातील बऱ्याच महिला मंडळी नाचून आनंद घेतला सर्वांनी. आणि आता बघितलं भजन चालू आहे, म्हणजे सालाबादप्रमाणे जी आपली प्रथा आहे भजन, तो भजन झाल्यानंतर आपण आरती घेतो. आरतीनंतर होलीचं दहन होते आणि मग ग्रामस्थ सर्व होलिका मातेचं दर्शन घेऊन आपल्या घरी जातात. दरवर्षी असा मोठ्या उत्साहात सण साजरा होतो. प्रत्येक गावामध्ये प्रथा असेल, ज्याचं नवीन लग्न झालेलं असतं ती आपल्या पहिल्या लग्नाच्या पहिल्या वर्षी होलीमध्ये नारळ टाकायला जातं. तसं आपल्या गावात पण ज्या आपल्या गावातल्या मुली आहेत त्या लग्न होऊन दुसऱ्या गावात चालल्या असतात, त्यांच्या पहिल्या वर्षी इथे येऊन ते आपल्या नवऱ्यासोबत होलीमध्ये नारळ टाकतात. जी सर्व गावामध्ये प्रथा आहे ती प्रथा आपल्या गावात सुद्धा तशीच चालू आहे. आपल्या गावात पहिले होली सण साजरा व्हायचा, त्यावेळेला होली सण साजरा असताना प्रचंड आपली गावातील ग्रामस्थ महिला सर्व एकत्र यायचे. याचा एकमेव कारण म्हणजे आपल्या तलावामध्ये होली साजरी व्हायची. तलाव पाणी खाली झालं तिथे आपण पिक्चर सुद्धा तिथे बघितला जात होतं. गावाकडे पडद्यावर पहिले टीव्ही नसायचे कोणाच्या, तेव्हा पडद्यावर आपण पिक्चर लावायचो. ते ग्रामस्थांच्या वतीने तेव्हा पिक्चरही दाखवले जातात. अशी म्हणजे काही 2010 पर्यंत सर्वांचं सहकार्य असतं. त्याच्यानंतर शिडको आल्यापासून कोणी जास्त लक्ष देत नव्हतं. 2019ला गाव स्थापित झाला, त्याच्यानंतर कोणी जास्त इंटरेस्ट घेत नव्हतं. या वर्षीपासून अजून आपलं बँजो पथकाच्या मुलं ग्रामस्थांच्या ते पंचक्रोशीच्या सहकार्याने पूर्णपणे आता सेम असं वाटतंय का जुनी जशी होली होती साजरा सर्व व्हायचा तेच सण आता साजरा होतो. आणि सण एकमेव साजरा करण्याचं कारण म्हणजे आपण कलियुगाचा रावणाचा आपण दहन करतो, त्याचे एक हा उद्देश आहे. लहानपणीच्या धुलिवंदन बद्दल काही आठवणी का आहेत का? लहानपणी मोठ्या आठवणी आहेत. आपण सोंग घेऊन जायचो, प्रत्येक सोंगाड्या होऊन जायचो प्रत्येकाच्या घरी पैसे मागायला. ती फक्त आता शहरात जमणार नाही, जर युवांनी घेतल्या मनावर तर होऊ शकतं ते पण. जसं पहिल्यामध्ये ना होली आली का माहिती आहे की आठवडाभर अगोदर सोंग घेऊन जातो गावात, अख्ख्या गावात फिरायचो. म्हणजे जो उत्साह असतो तो जरा कमी झालाय. पण त्यातल्या त्यात जर बघितला तर आपल्या गावाचा तो उत्साह म्हणजे अख्खा गाव एकत्र असाय. भले 50% कमी झालं तरी पण बरेच होतात, ते जुन्या कार्यक्रमांना व्हायचे ते अजून होतात. शहरामध्ये शिमग्यांचं सोंग कमी झाले, पण गावा ठिकाणी अजून शिमग्याचं सोंग अजून चालूच आहे. ती प्रथा तो उत्सव चालूच आहे. तर हा उत्सव पण शहरामध्ये म्हणजे होलिका मातेच्या दहनाच्या वेळेला तरी शिमग्याचं सोंगाची प्रथा चालू झाली पाहिजे. पुढच्या वर्षीपासून जर युवांनी जर मनावर आणलं आणि ज्येष्ठांनी तर नक्कीच हे होईल. प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे आपल्या कोपरगावात होळीचा सण आनंदात साजरा केला जातो. या होळीच्या सणामध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन आध्यात्मिक, धार्मिक तसंच आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये प्रत्येक नागरिक हा आनंदात न्हावून जातो. आता नवीन कोपर सुरू झाल्यापासून
आपण मंदिराजवळ पूर्वी आपली होळी जी होती ती वेशीवर व्हायची. वेशीवर होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण काय करायचो की जेव्हा गावाच्या बाहेर जात होतो तेव्हा का होळीच्या दुसऱ्या दिवशीचा जो भस्म असतो तो आपण कपडा लावायचो आणि पवित्र होऊन आपण गावातून बाहेर पडायचो. त्यामुळे आपल्याला सक्सेस मिळतो, कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त होतं. अशी ती प्रथा होती. आता नवीन आपण मंदिराजवळ करतो, परंतु एकच मला थोडं संकोच वाटतो. युवा पिढी आजकाल या आनंदात सहभागी होते, त्यांनी ती सहभागी होऊन अजून त्यांनी आनंद प्रफुल्लित होऊन होळी साजरी करावी असं माझं तरी मत आहे.
म्हात्रे परिवारामधला शशिकांत म्हात्रे यांनी आपले याला होलीचा मोडाचा काम केलाय. त्याचा आम्ही चतुर्थीचे दिवस 100% चार्ज बरोबर अण्णा कसा झाला आजचा कार्यक्रम? एकदम बेस्ट. आपले कोपरगावची होली म्हणजे सर्वात बेस्ट होली. कसा डान्स झाला, सर्व भजन, पारंपरिक होली, मजा आली, मजा भरपूर एन्जॉय. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपला होलिका दहनाचा कार्यक्रम झालेला आहे संपन्न. तो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू देन अगेन. स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, कामामध्ये व्यस्त राहा, बाय बाय.